DMER भरती रिलेटेड खूप साऱ्या कॅन्डिडेटचे क्वेश्चन येत होते की सर नवीन भरती होणार आहे की याच भरतीमधून परत जागा भरल्या जाणार. 13 तारखेचं एक DMRचं पत्र आलं होतं. त्याच्यानंतर 18 तारखेचं एक जळगावचं पण एक पत्र आलेलं आहे. तर ते पण मी सर्व एकाच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतो की आणखीन प्रतीक्षा यादी लागणार आहे की काय होणार आहे. तर मी ऑलरेडी हे आपल्या ग्रुपवर जे लेटर आलं त्यावेळेस मी लेटर पण टाकलं होतं आणि एक्सप्लेन पण केलं होतं ग्रुपवर. पण कदाचित सर्वजण ग्रुपला अटॅच नाही त्याच्यामुळे सर्वांपर्यंत माहिती पोहोचू शकली नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की नेमकं हे पत्र काय आहे. 13 तारखेचं पत्र आहे DMERचं. ओके, तर हे पत्र कोणाला लिहिलेलं आहे तर मान्य सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग नॉर्मलला गोकुळदास तेजपाल, म्हणजे आपले जे सचिव आहेत त्यांना पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र संचालकांनी, जे DMERचे संचालक आहेत त्यांनी वैद्यकीय शिक्षण संशोधन यांनी लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये विषय बघा काय की विषय हा होता की वैद्यकीय शिक्षण संशोधन विभाग मुंबईद्वारे घेण्यात आलेल्या कॉट 2023 म्हणजे रिसेंटली जी DMR झाली ती या भरती प्रक्रियेमधील सर्व रिक्त जागेवर पात्र उमेदवारांना नवीन शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे, जे नवीन मेडिकल कॉलेजेस आहेत तेवाले, आणि परिसेविका पदावर पदोन्नती दिल्यामुळे रिक्त झालेली 900 पदे याच भरतीमधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारामधून तात्काळ भरण्याबाबत हा विषय आहे. ठीक आहे, हा निर्णय नाही आहे कुठला, हा फक्त विषय आहे. तर त्याच्यामध्ये सांगितले की जे नवीन मेडिकल कॉलेजेस आहेत, नवीन शासकीय रुग्णालयातील पदं प्लस 900 पदं कोणते, जे आत्ता DMERमध्ये 900 स्टाफ नर्सेसचं प्रमोशन झालं आहे आणि ते काय झाले, इन्चार्ज झालेले आहेत. तर इन्चार्ज झाल्यामुळे ते 900 पदं हे रिक्त झालेले आहेत स्टाफ नर्सचे. तर ते 900 पदं आणि नवीन मेडिकल कॉलेजमधले दोन्ही पदं हे भरण्याबाबत त्याच्यामध्ये संदर्भ दिलेला आहे की हे संघटना आहेत वेगवेगळ्या, तर या संघटनांनी दिलेले निवेदन जे DMRला पत्र दिले होते त्यांनी त्याचा संदर्भ दिलेला आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की मान्य महोदय, उपरोक्त विषयांकित प्रकरणी शासनास सादर करण्यात येते की DMRने शासनाला सादर केले की अधिपरिचारिका गट क तांत्रिक संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे स्पर्धा परीक्षा 2023 माध्यमातून भरण्यासाठी 10/5/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती DMERची. ठीक आहे, त्याच्यानंतर सदर स्पर्धा परीक्षेतून 4123 रिक्त पदासाठी जाहिरात देण्यात आल्यानुसार सदरून पदे सामाजिक व समांतर आरक्षणातून शासन तरतुदीनुसार भरण्यात आलेली आहेत. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर हे जे संघटना आहेत या संघटनांनी यांनी संदर्भीय पत्रान्वये वर जे संदर्भ दिले ते पत्राद्वारे त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबईद्वारे घेण्यात आलेल्या कॉट 2023 DMRची भरती झाली ती प्रक्रियेमधील पात्र उमेदवारांना नवीन शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे व परिसेविका पदावर पदोन्नती दिल्यामुळे रिक्त झालेली 900 पदं. तर या संघटनांनी मागणी केलेली आहे की हे नवीन मेडिकल कॉलेजचे पदं आणि 900 जे प्रमोशननं रिक्त झालेले आहेत तेवाले पदं याच भरती प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारामधून तात्काळ भरण्याबाबत या कार्यालयास विनंती केली आहे. तर त्यांनी काय केले की नवीन भरती घेण्यापेक्षा याच भरती प्रक्रियेमधून जे वेटिंगला आहेत कॅन्डिडेट आणखीन, तर त्यांनाच सिलेक्ट करावं याच भरतीमधून, आणि अशी कार्यालयास त्यांनी विनंती केलेली आहे. तर त्या विनंतीमुळं DMERने लेटर लिहिलेलं आहे. तरी सदर संघटनेकडून प्राप्त झालेली संदर्भीय निवेदने शासनाच्या माहितीस्तव सादर. आता बघा, ह्याच्यामध्ये हा कुठला निर्णय नाही, हा कोणताच डिसिजन नाही अजून, हे फक्त DMERने शासनाच्या माहितीस्तव सादर केलेलं आहे. त्याच्यामुळं जे खूप सारे कॅन्डिडेटचे क्वेश्चन होते की सर मग आता नवीन भरती होणारच नाही का, मग याच भरतीतून भरणार का पुढले. हे बघा, आणखीन डिसिजन नाही आहे, हे फक्त शासनाच्या माहितीस्तव सादर केलेलं आहे. याच्यावर आता गव्हर्नमेंट डिसिजन घेणार आणि जो काही डिसिजन असेल, ठीक आहे, हे यांनी सचिवाला पत्र लिहून DMERनं कळवलं आहे की अशी या संघटनांनी मागणी केलेली आहे. त्यांनी निवेदन दिलेलं आहे की नवीन भरती घेण्यापेक्षा याच भरतीमधून हे सर्व पदं भरण्यात यावं. मग ज्यावेळेस आता याच्यावर गव्हर्नमेंट डिसिजन घेईल त्याच्यावर डिपेंड आहे की मग याच्यामध्ये आता काही जण म्हणत होते की सर असं करू शकत नाहीत जागा. हे बघा, जागा वाढवणं, ठीक आहे, इन्क्रीज करणं किंवा डिक्रीज करणं, दोन्ही पण वाढवणं किंवा कमी करणं
किंवा भरती प्रक्रिया रद्द करणं कधी बघा हे सर्व डिपेंड गव्हर्नमेंटच्या हातात असतं. त्यांच्याकडे सर्व अथॉरिटी आहे, सर्व डिसिजन त्यांच्या हातात असतं. तर जे काही डिपार्टमेंट आहे ते कधी पण जागा वाढवू पण शकतं, कमी पण करू शकतं, त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतं. ठीक आहे. पण आणखीन हा डिसिजन नाही आहे कुठला. यांनी फक्त निवेदन दिलेले आहेत आणि ते निवेदन दिल्यामुळे DMARने शासनाला ते माहितीस्तव सादर केलेलं आहे लेटर. ठीक आहे. यांनी कळवले गव्हर्नमेंटला की अशी अशी त्यांची मागणी आहे. पण याच्यावर अद्याप अजून कुठलाही डिसिजन झालेला नाही आहे. त्याच्यानंतर आणखीन एक लेटर आलेलं होतं ज्याच्या रिलेटेड मला क्वेश्चन येत होते ते हे वालं हे जळगावचं आहे. ठीक आहे. जळगाव रिलेटेड आहे 50 विद्यार्थी क्षमतेचं. तिथं जे इच्छुक काम करण्यास इच्छुक असतील वर्ग 3 पदावर उसनवारीने काम करण्यास इच्छुक असलेली नावं कळवण्याबाबत. हे बघा हे प्रतिनियुक्ती आहे, डेप्युटेशन आहे. तर तिथले जागा भरल्या गेल्या का, मग भरती होणार नाही का, हे क्वेश्चन विचारत होते मला. तर हे बघा हे याचं ऑलरेडी PDF आलेलं आहे. हे ग्रुपवर मी आधी पण टाकलं होतं, 13 ऑगस्टला आलं होतं. जळगावचं 50 विद्यार्थी क्षमतेचं जे तिथं डेंटल कॉलेज चालू करायचं आहे त्याच्या रिलेटेड. तर तिथं कोणते कोणते पद आहेत हे सर्व लिस्ट आहे मी टाकलेले. याच्यामध्ये आपले स्टाफ नर्सचे पण पद आहेत. बघा स्टाफ नर्सचे अधिपरिचारिका टोटल 12 पदे आहेत. पहिल्या वर्षात 4, दुसऱ्या वर्षात 3 आणि त्याच्यानंतर 2 असे पद आहेत. तर हे सर्व पदं हे फक्त डेप्युटेशनवर सांगितले. जर कोणाला तिथं जायचं असेल तर त्याच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. एका जागा परमनंट भरल्या गेल्या असं नाही आहे. हे फक्त डेप्युटेशनवर आहे. ते मेडिकल कॉलेजेस आता तात्पुरतं चालू करण्यासाठी समजा तिथं 4 जागा आहेत. तर डेप्युटेशनवर कोणाला तिथे जायचं असेल तर ते 4 लोक तिथं तात्पुरत्या स्वरूपात जातील. जागा या 4 व्हॅकंट कुठं ना कुठं राहणारच आहेत. ज्यावेळेस नवीन भरती होईल त्यावेळेस इथं येतील किंवा जिथं जागा व्हॅकंट झाल्या तिथे जातील. पण हे फक्त तात्पुरत्या स्वरूपात आहे. ठीक आहे. तर हे जागा भरल्या गेल्या म्हणजे परमनंट भरल्या गेलेल्या नाही. जर कुणाला डेप्युटेशनवर तिथं जायचं असेल तर ते वालं पत्र आहे. ठीक आहे. तर हे जागा काय कायमच्या भरल्या गेलेल्या नाही आहेत, तात्पुरत्या फक्त डेप्युटेशनवर कोणाला तिथं जायचं असेल तर त्याच्या रिलेटेड आहे पत्र हे. ठीक आहे. आणि राहिलं आता नवीन भरती रिलेटेड. तर हे बघा नवीन भरती रिलेटेड याच्यामध्ये शासन आता गव्हर्नमेंट जो डिसिजन घेईल त्याच्यावर पुढे डिपेंड आहे की आता नवीन भरती होणार. हे बघा जागा भरपूर आहेत, नवीन मेडिकल कॉलेजेस न्यू मेडिकल कॉलेजेस भरपूर आहेत. म्हणजे इतक्या जागा जर यांनी या भरतीतून भरल्या म्हणजे सर्व जागा संपल्या असं नाही. भरती तर होणार आहे, भरती डेफिनेटली होईल, पण थोडा वेळ लागू शकतो. याच्यावर आता गव्हर्नमेंट काय डिसिजन घेईल त्याच्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळं मी कन्फर्म किंवा भरती 2-3 महिन्यातच होईल किंवा कधी होईल हे सांगण्यात आत्ताच कन्फर्म सांगण्यात काही पॉईंट नाही. ज्यावेळेस कन्फर्म काहीतरी डिसिजन येईल याच्यावर त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच इन्फॉर्म करेल की याच्यावर काय डिसिजन झाला, जागा भरणार आहेत की नाही भरणार याच्यातून, की न्यू रिक्रुटमेंट घेणार आहेत. हे बघा काही जरी झालं तरी न्यू रिक्रुटमेंट होईल, पण थोडा वेळ लागेल. मी मागच्या वर्षीपासून 2024पासून सांगतो आहे की वेळ लागेल. इतक्या फास्ट गव्हर्नमेंटमध्ये प्रोसेस होत नाही. त्यावेळेस पण काही कॅन्डिडेटचे मेसेज आलेले की जर नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच होणार आहे, पुन्हा नंतर म्हणले जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणार आहे, नंतर म्हणले आता मार्च-एप्रिलमध्ये. हे बघा उगाच 2-3 महिन्यानं पुढली डेट सांगण्यामध्ये मला काही तर पॉईंट वाटत नाही. ज्यावेळेस कन्फर्म डिसिजन येईल त्यावेळेस मी तुम्हाला कन्फर्म सांगेल. मी स्टार्टिंगपासून तेच सांगतो की काहीतरी कन्फर्म येऊ द्या, त्यावेळेस मी तुम्हाला कन्फर्म सांगेन की नेमकं कधीपर्यंत होणार आहे आणि प्रोसेस काय झालेली आहे. सध्या आत्तापर्यंत इतकीच प्रोसेस आहे की यांनी माहितीस्तव सादर केलेला आहे शासनाला. शासन याच्यावर काय डिसिजन घेईल त्याच्यावर बघू. आता जो काही निर्णय घेईल, जो निर्णय येईल त्याच्यानंतर मी सांगेन की पुढे काय निर्णय घेतला आणि काय होईल. भरती होईल, पण भरतीला थोडा वेळ लागेल. इतक्या फास्ट नाही होणार. शासनाचं गव्हर्नमेंटचं काम इतक्या फास्ट कोणतंच होत नसतं की लगेच 2-3 महिन्यात होणार आहे. हे मागच्या वर्षीपासून चालू आहे. नोव्हेंबर-डिसेंबर होणार आहे, पुन्हा म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी होणार आहे, मार्च-एप्रिल होणार आहे. आणि मी तेच सांगतो आहे परत परत की इतक्या फास्ट होत नसते. भरती प्रक्रिया होईल डेफिनेटली, पण थोडा वेळ लागेल. काहीतरी निर्णय होऊ द्या याच्यावर. जो काही निर्णय येईल मी तुम्हाला नक्कीच कळवेन. आणि याच्या व्यतिरिक्त राहिलं DHS रिलेटेड. तर DHS रिलेटेड पण उद्यापर्यंत व्हिडिओ येईल, त्याचं पण अपडेट मी तुम्हाला सांगतो की कुठपर्यंत प्रोसेस झालेली आहे आणि काय काय आलेलं आहे न्यू भरती रिलेटेड. ठीक आहे. चला याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथं जॉईन करून तुम्ही विचारू शकता.